मित्रांनो, आता एकीकडे खोतीवरून कोकणात प्रचंड मोठं राजकारण सुरू आहे आणि दुसरीकडे सोशल मीडियाच्या बाहेर गेलं तर हे आपलं खरं कोकण आहे, जिथे गुण्या गोविंदाने गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सण उत्साहाने साजरा करतात। हा उत्सव करत असताना प्रत्यक्ष गोपाळ कृष्ण आमच्यावर असतो। माझा आता वय 55 आहे। त्याचे 40 रुपये वार्षिक मला पुजारी म्हणून सरकारतर्फे मिळतात। आदिलशहाचा एक प्रतिनिधी म्हणजे एक फार मोठा सरदार या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी किंवा उद्घाटनासाठी हजर होता। मंडळी नमस्कार, मी अथर्व वारडीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यातील साटवली गावात। इथे आमचे मित्र किरण शेरे यांच्या सांगण्यावरून आणि यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी होणारा जो गोकुळ अष्टमीचा पारंपरिक उत्सव आहे कोकणातील जुना, त्या उत्सवाला आपण सर्व आपल्या प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी, प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आज इथे खास आलेलो आहोत। या उत्सवाची माहिती आपल्याला या गावचे पूर्वी खोती असायची गावोगावची, तर त्यानुसार पूर्वीचे जे खोत आहेत त्यांच्याशी आपण ह्या उत्सवाची माहिती घेणार आहोत। काका नमस्कार। नमस्कार। सुरुवातीला आपला परिचय। आम्ही प्रसाद पंडित, इथे साटवलीमध्ये ह्या देवस्थानचा आता म्हटलं तर पिढ्यानपिढ्या असलेला पुजारी आणि एकंदरीत व्यवस्थापक म्हटलं तरी चालेल, असा आमच्या पिढ्यानपिढ्या या देवस्थानचा उत्सव चालू आहे। आता आपण जे आहोत ते निशाणकाठी परिसरात, ही देवस्थानची निशाणकाठी इथून सुरू होतो परिसर देवस्थानचा। अच्छा, निशाणकाठी म्हणजे काय नेमकं? पूर्वी इथे साटवलीचा जो व्यापार होता तो व्यापारी पेठ होती। आपण जिथे उभ्या होती समोर दिसते ही सगळी व्यापारी पेठ होती आपली पूर्वी। ओके। 2 गल्लीवरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने। हो। आणि त्यासाठी बोटींचा व्यवहार चालायचा। अच्छा। इथे खाली मुचकुंदी नदीत बोटी यायच्या, म्हणजे आम्ही हायस्कूलात असेपर्यंत मासेमारीच्या छोट्या बोटी येत होत्या। आता त्या काळाच्या ओघात बंद झालेला विषय। त्याच्यासाठी त्यांना ते मार्गदर्शनासाठी असलेलं निशाण, अच्छा, अधिक देवस्थानचं निशाण, असे 2 उद्देश त्याच्या मागे होते। अच्छा। एक त्या निशाणाच्या दिशा समजण्यासाठी म्हणा किंवा आपण कुठे चाललोय दिशादर्शक म्हणून ते निशाण असायचं। बर, तर आपण आता एकदा मंदिराच्या परिसरात हो, चला निघूया। इथून आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश करतो। हो। हे जे आमचं मंदिर आहे ते इसवी सनाच्या भाषेत सांगायचं झालं तर 1640 मध्ये बांधलेलं मंदिर आहे। बर, म्हणजे 1562 शालिवाहन शकेमध्ये। तेव्हा एक व्यापारी होता गुजराती, गजशेट्टी गुजर म्हणून। त्यानं इथल्या स्थानिकांच्या मदतीने आणि त्यावेळच्या शासकीय सगळ्या विषयांचा विचार करून किंवा परवानग्या घेऊन काय असेल ते त्याप्रमाणे त्याने ते मंदिर इथे उभं केलेलं आहे। त्याचा ताम्रपट सुद्धा उपलब्ध आहे। पूर्वी तो आमच्याकडे होता पण आता संग्रहालयात आहे। बर, अण्णा शिरगावकर जे दाभोळ, ओके, दापोली तालुक्यातला, अच्छा, त्यांनी तो तेव्हा त्यांच्या संग्रहालयात दिलेला आहे। त्याचा ताम्रपट पण उपलब्ध आहे। बर, आणि या परिसरात आपण आता आहोत। इथे श्रावण महिन्यामध्ये साधारणतः 7 दिवस पूर्वी सप्ताह करत होतो, पण आता मनुष्यबळाचा जर विचार केला तर मनुष्यबळ कमी झालंय। त्यामुळे आता आम्ही पहिल्या 15 श्रावण महिन्याच्या 2 दिवसांचा सप्ताह, 3 दिवसांचा सप्ताह करतो। बर, आणि हा जन्माष्टमीचा उत्सव हा साधारणतः पूर्वी म्हणजे ऐकून आम्हाला माहिती इतिहास काळात 10 दिवस होता, प्रतिपदेपासून एकादशी पर्यंत 10 ते 11 दिवस। बरोबर। पण काळाच्या ओघात तो 3 ते 4 दिवसावर आलेला आणि त्यालाही काही वर्ष झालेली आहे। अच्छा, म्हणजे ऐकिवात माहिती अशी की देऊळ बांधल्यापासून हा जन्माष्टमीचा उत्सव इथे सुरूच आहे। म्हणजे आता 385 वर्ष साधारणतः झाली। मध्ये कोरोना सारखा काही अपवादात्मक जर विषय सोडले तर हा अखंडपणे ही चालू आहे उत्सव इथे। बरोबर। जन्माष्टमीच्या दिवशी सुरू होतो रात्री, कीर्तन, प्रवचन, भजन, भोत्या वगैरे असा सगळा कार्यक्रम असतो आणि एकादशीला उजेडेपर्यंत असा हा उत्सव चालतो। त्यात आज आमचा हा गोपाळकाला दहीहंडीचा दिवस। बरोबर। गोपाळकाल्याची परंपरा, हे खेळ वगैरे आमचे लहानपणापासून आम्ही तर बघतोय। बरोबर। आणि हा विषय सतत तसाच चालू आहे। म्हणजे त्याच्यात काही अगदी काळाच्या ओघात झालेले असतील असे किरकोळ बदल जर सोडले, वेशभूषेतले म्हणा, रंगभूषेतले म्हणा असे, तर ह्याच्यात फारसा काही फरक पडलेला नाही। ते तसंच चालू आहे। ऐकिवात आहे जसं तशी परंपरा आम्ही ती टिकवून ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो। बरोबर। गावातले सहकारी जे आहेत आमचे सगळे अधिकारी मानकरी आमच्या जोडीचे असतील ते सगळे सुद्धा त्याच्यासाठी उत्तम प्रकारचं सहकार्य करतात। बरोबर। हा जो आहे हा रंग म्हणजे इथे पूर्वी नाटकं व्हायची आणि ह्या जन्माष्टमीच्या उत्सव म्हणजे मला एखाद दुसरं लहानपणी नाटक बघितलेलं आठवतंय। ह्या इकडे परिसरात सुद्धा असं स्टेज वगैरे उभं केलं जायचं आणि पावसाळा असला तरी त्याच्यासाठी कुणाकडे उपलब्ध होतील त्याच्या झडीचे पत्रे काढून सुद्धा तो व्यवहार तेव्हा पुरा केला जायचा। बरोबर। आणि नंतर काळाच्या ओघात करमणुकीचे साधनं बदलली त्यामुळे नाटक हा विषय हळूहळू मागे पडला आणि हे जे आहे हे स्टेज आहे। बरोबर। इथे शालेय ही आता ही इमारत आमची पूर्वीची शाळा, ती सुद्धा 1866 पासूनची ही शाळा आहे। अच्छा। ते त्यांचे कार्यक्रम सांस्कृतिक वगैरे इथे व्हायचे। गावात कोणता कार्यक्रम असला तर नाटक वगैरे काय असेल ते या
परिसरात ह्या स्टेजवर व्हायचं असं इथे. बरोबर. साधारण किती लोकसंख्या आहे आपल्या गावाची? आता साधारणतः 1,500च्या आसपास लोकसंख्या आहे. अच्छा. ही इथे जे आहे ही पूर्वापार म्हणजे त्याचा इतिहासात कुठे सापडत नाही की ही कधीची असेल. अच्छा. असं पूर्वीच्या ज्या गुफा वगैरे असायच्या हो. तसा तो जनार्दनाची एक मूर्ती कोरलेली आहे अखंड पाषाणात. बर. म्हणजे ते फार पूर्वीच आहे, म्हणजे त्याचा इतिहासात नोंद सापडत नाही. म्हणजे ऐकिवात सुद्धा अशी देवळाच्या आधीची निश्चित आहे. बरोबर. म्हणजे लेणी जी असतात ना त्यातलं ते लेणं कोरलेलं आहे तसा तो प्रकार आहे. हा पुरातनवाले आले होते ना तर हो. तेव्हा त्यांनी सांगितलं किमान 400 वर्षापूर्वी. होय काय? बापरे. बर. आणि हे मंदिर बांधताना सुद्धा तो जो बांधणारा माणूस होता हो. अशी आख्यायिका सांगितली जायची. तो पूर्णगड परिसरात हे मंदिर त्याला बांधायचं होतं त्या व्यापाऱ्याला. बर. पण तिथे त्याचं काम चालू असताना अचानक या बोटीमध्ये ठेवलेल्या मूर्ती होत्या हो. आणि त्या वादळ वगैरे काहीतरी झालं हो. आणि त्या भरकटली थोडक्यात नाव त्याची. अच्छा. मग त्याने प्रार्थना केली की तुला जर इथे नको असेल तर तू जिथे जाशील हम्म. ज्या बंदरात तू उभा राहशील जाऊन हा. तिथे मी तुझं मंदिर बांधीन. अच्छा. आणि त्या अनुषंगाने तेव्हा व्यापार चालू होताच, बोटीची बरोबर. वाहतूक चालू होती. बरोबर. ती भरकटलेली बोट इथे साठवली म्हणजे तारवाची कोंड म्हणतात. म्हणजे तिथे खूप मोठं पाणी होतं पूर्वी. अच्छा. हा तारू लागायचे म्हणून ती तारवाची कोंड. बरोबर. तिथे ती बोट लागली आणि मग त्याने ते इथे मंदिर बांधलं. त्या मूर्ती सुद्धा आमच्या त्या पूर्वीच्याच आहेत, त्याच्यात कोणताही बदल एवढ्या वर्षात केलेला नाही. बर. मंदिर सुद्धा तसं जुनच, हो. फक्त काळाच्या ओघात जेवढा जीर्णोद्धार करावा लागला, हो. कौला बदलणे, वासे वगैरे, मूळचं जे आतलं चौकट आहे स्ट्रक्चर, खांब आणि ती बाळ वगैरे, हो. ते सगळं अजून तेच आहे. ऐकिवात त्याचा बदल झालेला बरोबर. काय मंदिराचं नाव? या मंदिराचं नाव पांडुरंग रुक्मिणी सत्यभामा असं कागदोपत्री नोंद आहे. बर. आणि समोर हा गरुड आहे, समोर जो आहे तो गरुड विष्णूचं वाहन म्हणून त्या गरुडाची समोर स्थापना आहे. ओके. आणि ह्याला सरकारी दप्तरी पण ह्याची नोंद आहे. बर. त्याचे 40 रुपये वार्षिक बर. मला पुजारी म्हणून सरकारतर्फे मिळतात. अच्छा. आणि हे विश्वेश्वर म्हणून एक शंकराचं मंदिर आहे बाजूला. बर. शंकराचं मंदिर. हो. जीर्णोद्धार संसारी कुटुंबियांनी केलेला आहे. आणि हे जे आहे हे संसारी कुटुंबियांनी याचा हो. जीर्णोद्धार केलेला आहे. लिहिलेलं पण आहे. बरोबर. अच्छा. याची सुद्धा मोघे पूर्वी होते, हा. त्यांना 1 रुपयाची सनद या देवस्थानची सुद्धा अभिषेकाची होती. अच्छा. पण आता ते कुटुंबच इथे नाही, म्हणजे बरोबर. कोणी नाही त्यांच्या इथे. अच्छा. आज आता नेमके इथे काय काय कार्यक्रम होणार आहेत? सुरुवातीला कीर्तन, हा. कीर्तन झाल्यानंतर प्रसाद वाटला जातो पोह्यांचा, दही पोह्यांचा. त्याच्यानंतर कीर्तन विशिष्ट मर्यादेपर्यंत झालं की थांबवलं जातं. अच्छा. नंतर सगळे मिळून इथे बाहेर जमतात. ओके. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरेने जे चालत आलेले माहितीचे खेळ आहेत बर. ते सगळे वेगवेगळे खेळ खेळतात. तुम्हाला ते थोड्या वेळ तुम्ही थांबलं, शूटिंग झालं की तुम्हाला ते दिसतीलच. बर.
बर त्याच्यानंतर पुन्हा पेठेतून तो सुद्धा मार्ग वहिवाटीने जसा परंपरेने ठरलेला आहे अच्छा त्याच मार्गातनं आमचे गोविंदा जातात. आषाढी कार्तिकीला जी पालखी निघते ती सुद्धा त्या ठराविक मार्गानेच जाते. त्याच्या बाहेर 2-5 फुटाचा सुद्धा फरक केला जात नाही. बरोबर. त्या परिसरात जर कोणी हंड्या बांधलेल्या असतील तर तेवढ्या फक्त हे आमचेच गोविंदा फोडतात. याच्या पलीकडे या विठ्ठल मंदिराच्या गोविंदाच्या पलीकडे कोणी येऊन त्या हंड्या फोडत नाही. आणि त्या विशिष्ट रस्त्याला बांधलेली असली तरच, त्याच्या बाहेर जर बांधलेली असेल तर आमच्याकडे ती आम्ही बाहेर जाऊन फोडायची परंपरा नाही. त्या हंड्या फोडून झाल्या की तसेच ते गोविंदा जातात. इथले जे उपाध्ये पूर्वीचे होते मोघेपाध्ये त्यांच्या घरी आणि आमची खोतीची परंपरा म्हणून आमच्या घरी हे सगळ्यांची मिळून एक आरती करतात. बरोबर. आणि आरती झाली की पुन्हा ते गोविंदा फिरून इथे देवळात मंदिरात येणार. बरोबर. त्याच्यानंतर इथे कुष्टे म्हणून आहेत. बरोबर. त्यांच्याकडे गोकुळ असतं. बरोबर. गोकुळ पूजा असते अष्टमी पासून 2 दिवस. बरोबर. ते त्यांचं गोकुळ इथे घेऊन येतात. अच्छा. आणि मग इथून सगळे मिळून जाऊन ते खाली व्हाळात विसर्जन करतात. त्याच्यानंतर पुन्हा कीर्तन परंपरेचा जे राहिलेला कीर्तनाचा भाग आहे तो नंतर पुरा केला जातो. त्याच्यानंतर लहान थोर काही न मांडता जे म्हणतात एकमेकाला भेटायचं वगैरे तसे एकमेकाला सगळे नमस्कार करतात, एकमेकाला भेटतात. पुन्हा नारळ पेढा काय असेल तो खिरापत घेतली जाते आणि आजचा कार्यक्रम नंतर संपतो. बर मित्रांनो, आता एकीकडे खोतीवरून कोकणात प्रचंड मोठं राजकारण सुरू आहे आणि दुसरीकडे सोशल मीडियाच्या बाहेर गेलं तर हे आपलं खरं कोकण आहे, जिथे गुण्या गोविंदाने गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सण उत्साहाने साजरा करतात. तर राजकारणाला कुठल्याही बळी न पडता कोकणी माणूस हा सदैव एकत्र राहिलेला आहे. याचा आपण इथे उदाहरण बघू शकतो या साटवली गावात. तर आपण काका एकदा आतमध्ये जाऊया. जाऊया चला. आणि इथे परंपरेप्रमाणे ज्यांची कामं ज्याला आहेत ती तो प्रामाणिकपणे करतो. बर. म्हणजे ही इतकी व्यवस्था पूर्वीपासून लावलेली आहे की त्याचा यजमान कोण असणार. तर गेल्या आम्ही इथे आल्यापासून म्हणजे आमचा 10 माझी 11वी पिढी वगैरे गावात असेल तिथपासून आमच्याच घरात त्याचं यजमान पद आहे. अच्छा. त्याच्यानंतर पुराण सांगणारे सुद्धा मोघेपाध्ये ठराविक माणूस आहे. बर. त्याच्यानंतर आरती धरणारा माणूस स्वतंत्रपणे वासुरकर म्हणून आहेत त्यांचीच आहे. हे महाजन म्हणून शेरे आहेत ते असतात. हे मुळे असतात. बरोबर. त्याच्यानंतर बैठका कोणी घालायच्या, मकर कोणी करायचं, हंडी बांधायची कोणी, हंडीची दोरी परत सोडून कोणी ठेवायची, हे सगळं इतकं पिढीजात फिक्स आहे. आणि ते सगळे मिळून तसंच करतात अजूनही. बरोबर. आणि हे सगळं आम्हीच करतोय, एकमेकाचे सगळ्यांचे सहकार्य त्याच्यात मिळतंय. खरंय. म्हणून हे चाललंय. खरं. इथे कीर्तनाची तयारी आपल्याला बघायला मिळेल. थोड्याच वेळात इथे कीर्तन होईल आणि त्यानंतर मग जे काका ज्याप्रमाणे म्हणाले की खेळ सर्व प्रकारचे इथे आपल्याला बघायला मिळतील. अरे
चालू आहे व्यवस्थित शिक्षण जाऊन दे आपल्या खेळाचं। मला वाटतं या जिल्ह्यामध्ये आपल्या साटवलीमध्ये एक खेळ खेळले जात आहे, परुळ्यामध्ये असे खेळ आहे मी प्रत्यक्ष बघायला गेलो अशा पद्धतीने खेळ आहे। ही एक परंपरा आहे की आपण जपली पाहिजे आणि युट्यूबवर जाणार आहे तेव्हा खेळ व्यवस्थित खेळा। Hingga
खेळी लागली आहे. शेवटचा पकडा, शेवटचा पकडा शिल्लक. बघूया शेवटचा पकडा शिल्लक. माझं नाव समीर सदानंद नारकर. मी देवळाच्या परिसरातच राहतो. या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठेही म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी विठ्ठल, रखुमाई आणि सत्यभामा या तिघांचं एकत्रित मंदिर शक्यतो दुर्मिळ असतं, परंतु ही अशी मंदिर आहे की पुरातन नसून सुद्धा तिन्ही मूर्त्या एकत्र आहेत. म्हणजे हा एक त्याचा युनिक पॉईंट म्हटलं तरी चालेल. दुसरी गोष्ट, 1640 साली हे मंदिराचं उद्घाटन झालं. त्या काळी आदिलशहाची सत्ता होती इथल्या बंदरांवर वगैरे, साटवलीवर आदिलशहाची सत्ता होती. आणि त्या काळी असं ताम्रपटामध्ये नोंद आहे की आदिलशहाचा एक प्रतिनिधी म्हणजे एक फार मोठा सरदार या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी किंवा उद्घाटनासाठी हजर होता असं त्या ताम्रपटात आहे. ज्या मुस्लिम सत्ता होत्या त्या काळी सुद्धा त्यांना प्रजेच्या एखाद्या जर आस्था असेल तर त्या काळी सुद्धा त्यांना पण याची या मंदिराची दखल घ्यावी लागली. एवढं या मंदिराचं महत्त्व आहे. आणि याच्या बाजूलाच आमचं साटवली बंदर पुरातन आहे, पूर्णगडनंतर साटवली. त्याच्यामुळं या मंदिराचं फार मोठं महत्त्व पुरातन काळापासून आहे. म्हणजे 1640 म्हणजे महाराजांच्या जन्माच्या नंतर एक फक्त 10च वर्षांनी म्हणजे शिवकाळातलं मंदिर आहे. आणि त्याचप्रमाणे शिवकाळामध्ये एक गडी म्हणून आमचं ठिकाण आहे, इथूनच एक 200 मीटरवर. त्या काळी तिथे राजापूर किंवा पूर्णगड बंदरातून पूर्णपणे माल साठवला जायचा आणि त्याची अतिशय लष्करीदृष्ट्या महत्त्वाचं हे गाव होतं. आणि त्या काळाची एक साक्ष म्हणून ती गडी उभी आहे. आणि आजसुद्धा तिथे आपण जाऊन
ते प्रत्यक्ष बघू शकतो. एवढं या साटोली गावचं महत्त्व आहे आणि त्याच महत्त्वाचं हे देवस्थान आहे. मला नक्की आवडेल ती गडी सुद्धा बघायला आणि मी लवकरात लवकर प्रयत्न करेन की त्या गडीचा पण आपण व्हिडिओ करू. नक्कीच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. आम्ही रमणगड संघामध्ये महेश निर्माण, पतू वालेकर, निलेश चव्हाण दोन्ही टीमची एंट्री जबाबदारी दोन्ही टीमची एंट्री आणि
विठ्ठल रखुमाई मंदिर इथे कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा होतो। जवळजवळ 365 किंवा 367 वर्ष झाली आहे त्या मंदिराला। शिवकालीन हे मंदिर आहे आणि इथे एक 4 दिवसाचा उत्सव असतो। गोकुळाष्टमीच्या रात्री कृष्ण जन्म कीर्तनकार असतात आणि आमचा हा गोविंदा नवमीचा असतो। आणि कृष्ण ज्या लीला कृष्णाने केल्या त्यावेळेला फुगड्या खेळला, चांदी सरपटवली, जे त्यावेळी जे खेळ होते ते खेळ आम्ही पापडीवर जवळजवळ 1 तास खेळतो। ते तुम्ही हे पारंपरिक खेळ आहेत आणि मला वाटतं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असा खेळ कुठेच नाही, आमच्या इथेच आहे। आणि एक परुळ्यामध्ये पण आमच्या इथले जेवढे खेळ होतात तेवढे परुळ्यात पण नाही आहे, असा कुठे तुम्हाला मिळणार नाही। आणि हा उत्सव करत असताना प्रत्यक्ष गोपाळकृष्ण आमच्यावर असतो। माझा आत्ता वय 55 आहे, पण माझ्या आठवणीत तरी आम्ही हे खेळ खेळताना किंवा दहीहंडी फोडताना कोणालाही कसल्याही खरचटलेलं नाही, म्हणजे प्रत्यक्ष गोपाळकृष्ण आमच्यावर असतो अशी आमची भावना आहे। आणि त्याचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहो। आणि आज तुम्ही आमच्या गावात आलात, शूटिंग केलीत आणि लोकांपर्यंत करोडो लोकांना पोहोचणार आहेत, त्यामुळे अथर्व हर्डीकर तुम्हाला सुद्धा आमच्याकडे धन्यवाद। गोकुळाष्टमीच्या निमित्ताने इथे आपण आताच सर्व आपण ते पारंपरिक खेळ आहेत ते आता इथे पापडीवर आपण खेळलेलो आहेत। आणि आता आमचा हा गोविंदा पथक इथे सर्व दहीहंड्या फोडणार आणि नंतर गोकुळचं विसर्जन करून या उत्सव आजच्या या दहीहंड्याचं कार्यक्रम समाप्त होणार आहे। आणि खूप सुंदर प्रकारची सजावट या मंदिरात या उत्सवासाठी केलेली आपल्याला दिसेल। ही नक्षी वगैरे जुन्या आम्ही हा जो जीर्णोद्धार केलेला त्या माझी भूमिका आणि माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांची पण भूमिका अशीच होती की पुरातन जेवढं टिकवता येईल त्यातलं बर तेवढं तसंच्या तसं टिकवायचं आणि तसंच्या तसं टिकवायचा प्रयत्न केलेला आहे। थोड्याशी आधुनिक काळाप्रमाणे ही फरशी बसवणे वगैरे हे सगळं केलेलं आहे, बरोबर। पण हे मूळचं जे खांब वगैरे जुने नक्षीदार आहेत वगैरे बरोबर तसेच ठेवलेले आहेत। या मूर्ती सुद्धा पहिल्यापासून ज्या आहेत त्याच आहेत। इथे 3 आहेत, पांडुरंग, रुक्मिणी आणि सत्यभामा, अशा 3 मूर्तींच्या स्वरूपात इथे स्थापना झालेली आहे तेव्हाची। बर ही जी घोडे वगैरे आरास दिसते ही फक्त या जन्माष्टमीच्या 4 दिवसाच्या उत्सवातच असते। अच्छा, इथे ही जी आहे ती विठोबाची त्या पांडुरंगाची प्रतिमा सर्वसाधारण आणि ह्याच्यापर्यंत सगळ्यांना दर्शन घेण्याची मुभा इथूनच आहे। बरोबर, गाभाऱ्यात जी परंपरा आहे इथून चाललेली, बरोबर आहे, इथूनच सगळ्यांना दर्शन घेता येतं। हो, 2 वर्षापूर्वी शशिकांत जाधव यांनी याचा जीर्णोद्धार केला परत। अच्छा, म्हणजे लादी, प्लॅस्टर, रंगरंगोटी हे सगळं जे नवीन दिसतंय सगळं बसवलेलं, बरोबर, आधुनिक प्रकारची टाईल्स, लाद्या वगैरे हे सगळं त्यांनी केलेलं आहे।
आणि वैशिष्ट्य म्हणजे तेव्हा मूळ ह्याची पाटी नव्हती, ज्यानं बांधलं ती. त्या इतिहासातनं नोंदी काढून त्यांनी आपली पाटी लावताना ती जुन्या ज्यानं बांधलं त्यांची अशी समज होती की माझी पाटी का लावू, ज्यानं बांधलं त्यानं लावली नाही. अच्छा. मग त्याचीही लावली आणि मग त्यांचीही लावली. लाकडी खांबातून जशान तसे जुने आहेत. आधुनिकतेचा वारसा जपताना जुनी परंपरेचा वारसा सुद्धा जास्तीत जास्त जेवढा जतन करता येईल तेवढा आम्ही करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मस्त. ही खरी गरज आहे. आज कोकणातले मंदिर उठसूट स्पर्धा लागले प्रत्येक गावांच्यात की मी 1 कोटीचं बांधलं तर पुढच्याने 2 कोटीचं बांधायचं. तर तसं न करता इथे ज्या आवश्यक बदल आहेत ते केलेलेच आहेत, परंतु जास्तीत जास्त पुरातन गोष्टी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुमच्याकडे झालेला आहे आणि ही अभिनंदनीय गोष्ट आहे. याबद्दल मी तुमचं मनापासून आपल्या प्रेक्षकांच्या वतीने अभिनंदन करतो. धन्यवाद काका. आणि तुम्ही आम्हाला आज वेळ दिलात. हा खूप सुंदर उत्सव आज मला पाहायचा योग आला, त्याबद्दल किरणजी शेरे दादा आणि काका तुमचे मनापासून आभार. तुमच्यामुळे आज मी इथे येऊ शकलो आणि मला हे सगळं आपल्या प्रेक्षकांना आज दाखवता येते, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला सुद्धा प्रसिद्धीत मिळून देताय तुम्ही, त्याबद्दल तुमचेही आभार. धन्यवाद. धन्यवाद. हो, थँक्यू. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.